अलीकडच्या काळात आवश्यक मुद्दा आहे. पण महात्मा फुल्यांच्या सिनेमाच्या नावाखाली त्यांच्यावरती सगळे ब्राह्मण चिखलफेक करतायत एवढंच चित्र दाखवलंय. म्हणजे महात्मा फुल्यांच्या कार्याला पूर्ण काळीमा फासला सिनेमाने. कारण महात्मा फुल्यांचा सगळ्यात आवडता शब्द कुठला? सत्यशोधक. आणि सत्याची जर पायमल्ली होणार असेल तर मग सत्यशोधकाचा सिनेमा काढता कशाला? आपल्या वडिलांचा काढा. मुळात महात्मा फुल्यांनी पहिली शाळा सुरू केली होती ती भिड्यांच्या वाड्यात. भिडे आडनाव कोणाचं? आणि प्रचंड मोठी यादी आहे त्यांच्या जेवढ्या शाळा, सावित्रीबाईंच्या सुद्धा जेवढ्या शाळा होत्या त्याच्यामध्ये शिक्षकाची कामं सुद्धा घेण्यासाठी केवढ्या मोठ्या ब्राह्मणांची यादी आहे. ती सिनेमात दाखवणार नाहीत. दगड मारणारी माणसं ही त्याच समाजात असतात, मदत करणारी ही माणसं त्याच समाजात असतात. लक्षात ठेवा, ज्योतिरावांनी जेव्हा एवढं क्रांतिकारी पाऊल उचललं तेव्हा बाकीच्याने दगड मारणं सोडा, त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं होतं. हा इतिहास आहे, मान्यच करायला पाहिजे तो. आता वडिलांना सुद्धा ते पहिल्यांदा पसंत पडलं नाही. या रूढींचा पगडा असतोच पहिल्यांदा. काही काळ त्यांना सुद्धा पडलं नाही, त्यामुळे त्यांनी निष्कासित करण्यापर्यंत वेळ जोपर्यंत आणली. आता यासाठी आपण त्या विचारामध्ये एवढे प्रगत झाले नव्हते म्हणून वडिलांना दोष देतोय का? आपण खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष झालोच नाही दुर्दैवाने. सेक्युलर काय किंवा धर्मनिरपेक्ष काय या सगळ्याला आपल्या काळीमा आहेत. कारण धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थच असा की पुरस्कार देताना किंवा शिक्षा देताना धर्माचा विचार करायचा नाही, राष्ट्राचा विचार करायचा. याला धर्मनिरपेक्षता म्हणतात. पण असं होतं का? नाही. हिंदूंचे जर खटले झाले तर साध्वीला डॉक्टरही मिळत नाही, कर्करोगाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी वकील मिळत नाहीत. आणि कसाबसाठी मध्यरात्री कोर्ट उघडतात का? धर्म बघितला, न्याय कुठे बघितला? कसाबला बिर्याणी आवडत नाही म्हणून आचारी बदलले. हा भारत सरकारच्या निरपेक्ष राष्ट्राचा इतिहास आहे. आतंकवाद्यासाठी मध्यरात्री उचलल्या, कसाबच्या उपचारासाठी 3 डॉक्टरची योजना. साध्वीला कर्करोगाने त्रास झाला तरी सुद्धा सुटका नाही झाली का? यांना त्रास का द्यायचा? हे हिंदू आहेत म्हणून, यांचे लाडका करायचे, ते मुसलमान आहेत म्हणून. दुसरं काय उत्तर आहे? शिक्षा किंवा पुरस्कार हे सुद्धा जर धर्म बघून आणि जातच बघून होणार असेल तर कसले धर्मनिरपेक्ष? म्हणजे कायद्यामध्ये तत्व खूप चांगलं असेल, पालन काय आहे? संविधान खतरे में है, संविधान खतरे में है, संविधान खतरे में. अरे कुत्र्यानो, मणिपूरच्या वेळेला सगळ्याने ढुंगणाला मुंगळे लागल्यासारखे सगळे बोंबलत होते संविधान खतरे में है. आता ममताच्या नावाखाली बंगालमध्ये चाललंय तेव्हा नाही कोणी बोलत आहे संविधान खतरे में है का? ममताने काय घातलं तुमच्या तोंडात गप्प बसायला ते सांगता? मणिपूरच्या वेळेला जे बोलत होते यातल्या एका माणसाचं ट्विट आहे काय आता बंगालसाठी? राहुलजी म्हणतात का आता बंगालमध्ये असा सगळा हिंदूंचा संहार चाललाय म्हटलं संविधान हिंदू मेले तर नाही संविधान खतरे में, यांची पूर्ण मेली तर फक्त संविधान खतरे में आहे. भारत धर्मनिरपेक्ष भागत नाही. आपल्याही लेकरांना कळलं पाहिजे की काय राष्ट्र आहे. आमच्या सगळ्या मंदिरांवरती सरकारी वचक, आमच्या मंदिरात जमा झालेले पैसे, सिद्धिविनायक मंदिरामध्ये फार पैसे येतात, सरकारी माणूस नेमा, मग त्यातले काही पैसे ख्रिश्चनांना वाटा, त्यातले काही पैसे मुसलमानांना वाटा. सिद्धिविनायक मंदिराकडनं 35 करोड हज यात्रेसाठी का? आमच्या देवळावर सरकारी माणूस, मग जुम्मा मशिदीवर का नाही सरकारचा माणूस? कॅथोलिक चर्चवर का नाही सरकारचा माणूस? त्यांच्या दानपेटीमध्ये झालेले करोनाच्या वेळेला का नाही पैसे काढले बाहेर? कोरोनाच्या वेळेला फक्त रामदेव बाबांनी व्हॅक्सिन वापरायचं, तुम्ही काय करायचं? मग सगळ्या धर्म ट्रस्ट वरती सरकारी माणूस असेल, एवढे तरी धर्मनिरपेक्ष आपण आहो का? फक्त सरकारी माणसं हिंदू ट्रस्ट वरती आहेत. एकाच विजेच्या मीटरचं बिल हिंदू देवळांसाठी वेगळं आणि मशिदींसाठी वेगळं आहे. विजेच्या दरात फरक आहे, पाणीच्या दरात फरक आहे. कसं धर्मनिरपेक्ष राज्य? आता मला संविधानाबद्दल काहीतरी बडबड केली म्हणून का माणसं त्रास देतीलच? ते सगळेच मुळात देऊळ चांगलं बघितलं की हागायला बसणारीच आहेत. पण किमान आपल्याला माहित पाहिजे, जर कोणी समाजामध्ये फिरताना चुकून माकून असं म्हटलं काय तुम्ही ब्राह्मण, त्या ब्राह्मणाने बघा संभाजी महाराजांना किती त्रास दिला, ते आपण लगेच सांगायचं तुमची जात काय अमुक का? पण तुमच्या जातीच्या किती लोकांची आडनावं सांगू जे औरंगजेबाच्या बाजून लढले? नाही, ज्या पुस्तकातून ब्राह्मणाच्या बद्दल तुम्ही पुरावा काढला तेच पुस्तक वाचा ना. याचा अर्थ तुम्ही माझ्या आडनावापुरतच पुस्तक वाचलं
शिवाजी महाराजांच्यावरती कृष्णाजी भास्कर तलवार उपसून आला, शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करला मारला, याचा आनंद पुस्तकामध्ये इतिहासात कृष्णाजी भास्कर इतकंच लिहिलंय, त्याचं आडनाव कुलकर्णी तुम्ही लिहिलं, इतिहासात कुलकर्णी नाव नाही आहे. तुमच्या बापाच्या दुर्दैवाने आम्ही पण कागद वाचली आहेत, कुलकर्णी नाव नंतर आलं. मग कृष्णाजी कुलकर्णी यानं त्रास दिला म्हणून ब्राह्मणाला शिव्या घालायच्या असतील तर शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ पंत हे ब्राह्मण आहेत. शिवाजींच्या अष्टप्रधान मंडळातले 7 ब्राह्मण आहेत. आता सगळ्या ब्राह्मणांना शिव्या घालायच्या असतील तर त्यांना नेमणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही आदर दाखवणार, म्हणजे त्यांना जास्त कळत होतं तुमच्यापेक्षा राज्य कसं चालवायचं. ते खऱ्या अर्थाने जातीनिरपेक्ष होते. कारभार करण्याला योग्य माणूस बघायचा, उगाच आडनाव बघून ऍडमिशन करायच्या नाहीत. तुला शिकवता येवो नाही तर न येवो, आडनाव काय आहे, चल हो मास्तर. हा काय मास्तर, त्याला सगळी अक्षरं नाही म्हणतायत, तो एक मास्तर शिकवू दे. त्यामुळे आडनाव बघून प्रवेश, आडनाव बघून प्रसिद्धी, आडनाव बघून प्रगती, आडनाव बघून त्याची प्रमोशन्स आणि आडनाव बघून शिक्षा आणि आडनाव बघून आंदोलन, हेच जर होणार असेल तर कसलं जाती निरपेक्ष आपण आहोत, कुठल्या जातीचे निरपेक्ष आहोत. तेव्हा या ज्योतिराव फुलेंच्या सिनेमावरनं पुन्हा आणखीन एक मोठा तमाशा होणारच आहे. म्हणून ते पुस्तक माझ्याकडे आहे, ज्यांना ज्यांना हवं त्यांनी फुकट डाउनलोड करून घ्या. आपल्या हातात पुस्तक पाहिजे. जर कोणी म्हटलं तुम्ही ब्राह्मणांनी फुल्यांना त्रास दिला की लगेच यादी दाखवायची, एवढ्या लोकांनी फुल्यांना मदत केली, तुझ्या घरच्यांची एवढी यादी दाखव, तुझ्या बापाच्या जमान्यातले एवढी माणसं दाखव जी महात्मा फुल्यांच्या बरोबर आली होती. आणि ही ऐतिहासिक यादी आहे, आफळेबुवांच्या काकांनी केलेली नाही, बाकीच्या याद्या आपल्या काकांनी केलेल्या आहेत, आम्हाला माहिती आहे.